विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2024 ची ही नवीन भरती निघाली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आरोग्य विभाग भरती 2024 ची भरती आहे। एज्युकेशन बघा MBBS, DMLT, B फार्मसी, 12th सायन्स, ANM, GNM, ग्रॅज्युएट अशा पदासाठी इथे पोस्ट एज्युकेशनसाठी इथे जागा आहेत। बघा तुमचं काय एज्युकेशन झालेलं असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। लवकरात लवकर या संधीचं सोनं करून घ्या। परीक्षा न देता इथे मिळणार आहे नोकरी। पहा, सार्वजनिक आरोग्य विभाग तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर खालील पदाकरिता अर्ज मागवण्यात येत आहे। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत खालील पदे मानधन पद्धतीने भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। किमान शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या संबंधित उमेदवारांना आवश्यक प्रमाणपत्रासह जाहिरात संकेतस्थळावर विहित नमुन्यासह अर्ज डाउनलोड करून व्यवस्थित फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रासह सादर करायचा आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला कशा पद्धतीने जर इथे डॉक्युमेंट्स फॉर्म सुद्धा दिलेला आहे, तो पुढे पाहणार आहोत आपण। त्या फॉर्ममध्ये तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती भरून त्याला डॉक्युमेंट्स जोडून तो फॉर्म सबमिट करायचा आहे। बघा, आरोग्य विभाग नाशिक भरती 2024 ही भरती आहे। पदाचे नाव काय आहे? अस्थिरोग तज्ञ, भूल तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ANM, मिश्रक, रक्तपीडिक, तंत्रज्ञ, मिश्रक म्हणजेच फार्मासिस्ट, परिचर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, संगणक ऑपरेटर इतर पदासाठी ही पदांचे नाव आहेत। या पदांसाठी जाहिरात आलेली आहे। त्याच पद्धतीने आपण पुढील माहिती पाहूया। बघा किती पदसंख्या आहेत, 169 जागांसाठी जाहिरात आली असून पदभरतीचे विभाग काय आहे? नाशिक महानगरपालिका अंतर्गत ही भरती निघाली आहे। वयोमर्यादा काय आहे? 38 ते खुला प्रवर्गासाठी 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आणि इतर प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। शैक्षणिक पात्रता बघा, पदाच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला इथे लागणार आहे। वॅकन्सी डिटेल आणि वेतन श्रेणी आपण इथं पाहूया काय कोणत्या जागा आहेत। बघा, अस्थिरोग तज्ञ MD, DNB, डिप्लोमा, आर्थो अशा पद्धतीचे तुमचं एज्युकेशन झालं असणं गरजेचं आहे। आणि इथे 3 जागा आहेत। 1,10,000 तुम्हाला इथे पगार भेटणार आहे, 1,10,000 रुपये। भूल तज्ञ MD, DNB, डिप्लोमा ॲनेस्थेसियामध्ये तुमचं होणं गरजेचं आहे। इथे 4 जागा आहेत आणि 1,10,000 रुपये तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। वैद्यकीय अधिकारी MBBS इथे 10 जागा आहेत, 75,000 रुपये तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। वैद्यकीय अधिकारी BMS साठी बघा तुम्हाला 20 जागा आहेत, 40,000 रुपये सॅलरी तुम्हाला इथे भेटणार आहे। स्टाफ नर्ससाठी बघा BSc नर्सिंग GNM तुम्हाला इथे लागणार आहे आणि 30 जागा आहेत, 20,000 सॅलरी आहे। बघा 30 जागांसाठी भरती आहे, 20,000 तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। ANM साठी सुद्धा इथे जागा आहेत, 20 जागा आहेत, 18,000 रुपये सॅलरी भेटणार आहे। मिश्रक म्हणजे B फार्मसी आणि D फार्मसीसाठी सुद्धा इथे जागा आहेत, 6 जागा आहेत, 17,000 रुपये सॅलरी तुम्हाला इथे मिळणार आहे। त्याच पद्धतीने रक्तपिढी तंत्रज्ञासाठी MSc BSc मायक्रोबायोलॉजी असणे गरजेचं आहे। 8 जागा आहेत, 17,000 रुपये सॅलरी तुम्हाला भेटणार आहे। आणि प्रयोगशाळा परिचर प्रयोगशाळा बघा 12वी सायन्स असणे पास गरजेचं आहे आणि 6 जागा आहेत, 15,000 रुपये तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। आणि संगणक ऑपरेटरसाठी 12वी पास असणं गरजेचं आहे। MSc आणि इंग्लिश टायपिंग 40 आणि मराठी टायपिंग 30 असणं गरजेचं आहे आणि 20 जागा आहेत आणि 15,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। त्याच पद्धतीने बघा, शल्य चिकित्सालय इथे MS DNB FSPS असणं गरजेचं आहे आणि 5 जागा आहेत, 1,10,000 रुपये सॅलरी भेटणार आहे। वैद्यकीय तंत्रज्ञासाठी काय एज्युकेशन लागणार आहे? MD DNB FCPS 4 जागा आहेत, 1,10,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। स्त्रीरोग तंत्रज्ञासाठी बघा MS MD DNB डिप्लोमा गायनेकोलॉजिस्टसाठी इथे 5 जागा आहेत, 1,10,000 रुपये सॅलरी भेटणार आहे। बालरोग तंत्रज्ञासाठी MD DNB डिप्लोमा इन पिडियाट्रिक 6 जागा आहेत आणि 1,10,000 रुपये इथे तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। क्षयकिरण तंत्रज्ञासाठी बघा MD DNB डिप्लोमा रेडिओलॉजिस्टमध्ये होणं गरजेचं आहे, 5 जागा आहेत, 1,10,000 रुपये इथे तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। आणि इथे त्याच पद्धतीने नेत्ररोग तज्ञसाठी MD DNB डिप्लोमा
ऑर्थोमॉनॉलॉजी 3 जागा आहेत आणि 1,10,000 रुपये सॅलरी भेटणार आहे. नाक कान घसा तंत्रज्ञ MD DNB डिप्लोमा ENT 4 जागा आहेत, 1,10,000 रुपये सॅलरी असणार आहे. मानवोपचार तंत्रज्ञासाठी बघा MD DNB डिप्लोमा सायकॅट्रिक्स आणि 2 जागा आहेत, 1,10,000 रुपये सॅलरी भेटणार आहे. त्वचारोग तंत्रज्ञासाठी बघा MD DNB डिप्लोमा इन स्किन 5 जागा आहेत, 1,10,000 रुपये सॅलरी भेटणार आहे. MD मायक्रोबायोलॉजिस्टसाठी बघा MD DNB मायक्रोलॉजिस्ट आणि 1 जागा आहे, 1,10,000 रुपये तिचं सॅलरी भेटणार आहे. रक्तसंक्रमक अधिकारी MD DNB डिप्लोमा पॅथॉलॉजी 2 जागा आहेत आणि 1,10,000 रुपये इथे सॅलरी भेटणार आहे. अशा प्रकारे हे जागांचा अशा पद्धतीने डिवायडेशन केलेलं आहे. तुम्ही लवकरात लवकर इथे फॉर्म भरू शकता. तुमच्या पदासाठी तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता किंवा तुमचं शैक्षणिक पात्रता काय आहे त्यानुसार तुम्ही पटकन फॉर्म भरून घेऊ शकता. त्याच पद्धतीने बघा नोकरीचे ठिकाण कुठे आहे, नाशिक इथे नोकरी भेटणार आहे. अर्ज शुल्क काय असणार आहे, या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क स्वीकारलं जाणार नाही. बघा इथे तुम्हाला अर्ज शुल्क सुद्धा नाही आहे, तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्याच पद्धतीने पद्धत कशी आहे अर्ज करण्याची, तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता काय आहे, सार्वजनिक वैद्यकीय विभाग 3रा मजला राजीव गांधी भवन शरणपूर रोड नाशिक इथे तुम्हाला अर्ज करायचा आहे. आणि त्याच पद्धतीने बघा अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 4 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आणि इथं अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे. या वेबसाईटवरती तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये पाहू शकता. संपूर्ण डिटेल माहिती तुम्ही पाहू शकता त्या वेबसाईटवरती. त्याच पद्धतीने तुम्हाला इथे अटी शर्ती दिलेल्या आहेत, तुम्ही इथे वाचून घेऊ शकता. आणि तुम्हाला अर्जाचा नमुना सुद्धा दिलेला आहे, अर्जाचा नमुना कसा भरायचा किंवा आणि त्यानंतर अर्जाच्या नमुन्यासोबत जी डॉक्युमेंट्स लागणार आहेत तुम्हाला सांगितलेली ती डॉक्युमेंट्स लावून तुम्ही फॉर्म भरू शकता. इथे तुमचा फोटो चिटकवायचा आहे. पदाचे नाव, तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय करताय त्या पदाचे नाव, उमेदवाराचे संपूर्ण नाव, पत्रव्यवहार, भ्रमध्वनी म्हणजे मोबाईल नंबर, ईमेल ID, जन्मतारीख आणि या दिवसापर्यंत तुमचं किती वय आहे ते सुद्धा इथे लिहायचं आहे. स्त्री पुरुष तुम्ही काय आहेत ते इथं, शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे. बघा शैक्षणिक पात्रता तुमची इथं काय झालेलं आहे, बघा तुम्ही 12वी पास आहात, ANM आहे, GNM आहे, MBBS आहे, ते इथं तुमचं एज्युकेशन लिहायचं आहे. आणि परीक्षा मंडळ म्हणजे तुमची कोण्या मंडळातून तुम्ही परीक्षा दिली किंवा कोण्या कॉलेजमधून तुम्ही एज्युकेशन घेतलं आहे त्यांचं नाव लिहायचं आहे, विद्यापीठाचे नाव किंवा महाविद्यालयाचे नाव, उत्तीर्ण झाल्याचे वर्ष, तुम्ही कोणत्या वर्षी एज्युकेशन कंप्लीट केले त्या वर्षाचे आणि किती गुण मिळाले आहेत ते सुद्धा इथे टाकायचं आहे. आणि काम केलेला अनुभव असेल तर तुम्हाला इथे अनुभवाचं सुद्धा संस्थेचे नाव, तुम्ही कुठे काम केले आहेत, कुठं अनुभव घेतलेला आहे तो सुद्धा इथे टाकायचा आहे. कालावधी आणि वर्ष सुद्धा इथे टाकायचं आहे. आणि कामाचे पद, तुम्ही कोणत्या पदावर काम केलं ते सुद्धा इथे टाकू शकता. अर्जासोबत जोडलेले कागदपत्रे सर्व बंधनकारक नसल्यास अर्ज बाद होईल. बघा तुम्हाला कागदपत्रे संपूर्ण सविस्तर जोडायचे आहेत, म्हणजे तुम्ही कुठलं एज्युकेशन केलं त्याचे मार्कशीट, त्याचे TC झेरॉक्स, त्याच पद्धतीने तुमचं रहिवासी असेल तर ते, आणि तुम्ही कास्टमध्ये बसत असाल तर ते कास्ट सर्टिफिकेट, आणि त्याच पद्धतीने तुम्ही आधार कार्डसाठी, जन्म दाखल्यासाठी आधार कार्डसुद्धा इथे लागणार आहे, वयाच्या दाखल्यासाठी सुद्धा इथे लागणार आहे, डिग्री सर्टिफिकेट, त्याचेच काउन्सिलिंग प्रमाणपत्रसुद्धा लागणार आहे, तुमचे काउन्सिलिंग झाले असेल सर्टिफिकेट असतील ते सुद्धा इथे लावायचे आहेत किंवा नाही इथे तुम्हाला टिकसुद्धा करायचे आहे. त्याच पद्धतीने ठिकाण आणि दिनांक टाकून उमेदवाराची स्वाक्षरी करून इथे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याच पद्धतीने आपण फॉर्म कसा भरायचा याबद्दल सुद्धा माहिती पाहिली आहे. त्याच पद्धतीने कशा पद्धतीने अप्लाय करायचं याबद्दल बी माहिती पाहूया. बघा तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, या पदाकरिता ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. कसा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे 4 ऑक्टोबर 2024 ही अंतिम तारीख आहे फॉर्म भरण्याची. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येणार आहे. बघा संपूर्ण माहिती सविस्तरपणे तुम्हाला अर्जामध्ये टाकायची आहे आणि देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तुम्हाला जी डेट दिलेली आहे त्या तारखेच्या आधी तुम्हाला अर्ज सादर किंवा सेंड करायचा आहे. अर्ज करण्याची उमेदवारी नोटिफिकेशन आधी वाचून घ्यावी. बघा तुम्हाला अर्ज करण्यापूर्वी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नोटिफिकेशनचं PDF भेटेल, तिथे जाऊन तुम्ही अर्जाचं फॉर्मसुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता आणि PDF मध्ये संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही वाचून घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा होता. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.